हॅलो, तर आज मी बनवणार आहे राजमा चावल। ठेचलेला अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो प्युरी घेतली आहे। आज मी एकदम सोपा आणि पटकन होणारा राजमा बनवणार आहे। गॅसवर कुकर ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं। तेल तापल्यावर त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकले। खडे मसाले चांगले तडकले, मग अद्रक लसूण टाकला, कांदा टाकला आणि छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला, राजमा मसाला टाकला आणि त्याला छान होऊ दिलं। मसाले छान झाले, मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकली। आता अजिबात गडबड करायची नाहीये, छान तेल सुटेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे मसाले एकदम छान होतात आणि याचा सुगंध खूप सुंदर येतो। यामध्ये राजमा टाकला आणि मिक्स करून घेतलं। जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढंच गरम पाणी यामध्ये टाकायचं। सर्वात लास्टला बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। आता याला एक उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत मी किचन ओट्यावरचा जो पसारा पांगलेला आहे ना, तो सर्व सावरणार आहे। स्वयंपाक करताना मला पसारा पांगलेला अजिबात आवडत नाही, म्हणून मी स्वयंपाक करता करता सर्व पसारा आवरून काढते। तोपर्यंत आपल्या राजम्याला पण छान उकळी आली होती। आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावणार आहे। 5 ते 6 शिट्या झाल्या, त्यानंतर ऋषीला फटाफट सर्व करून दिला आणि ऋषीला तर राजमा चावल खूप जास्त आवडतो। ऋषीला तर राजमा चावल खूप जास्त आवडला। आता वेळ होती माझ्या टेस्टिंगची। आणि यार सिरियसली राजमा चावल माझं पण खूप जास्त फेवरेट आहे आणि माझं कम्फर्टिंग फूड आहे। माझं जेवणाचं ताट बनवलं आणि आता टीव्ही बघत बघत मी माझा राजमा चावल एन्जॉय करणार आहे। बाय बाय।